श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ तारक मंत्र. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मरतृगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, सोये भक्त प्रारब्ध घडवी माय. आज्ञेविना काळही ना नेई त्याला, परलोकीही ना भीती तयाला. अशक्य हि शक्य करतील स्वामी, उगाची भीतोसी भय हे पळू दे. वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. अशक्य हि शक्य करतील स्वामी. खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होसी द्यावी न तू स्वामी भक्त. आठव कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगमगू स्वामी देतील हात. अशक्य हि शक्य करतील स्वामी. विभूती नमन नाम ध्यानादितीत, स्वामीच या पंचप्राणामृतात. हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती, ना सोडती तया जया स्वामी घेती हाती. अशक्य हि शक्य करतील स्वामी. अशक्य हि शक्य करतील स्वामी. अशक्य हि शक्य करतील स्वामी. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरोनी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहवीत, तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोळाप्पा विनवी स्वामींप्रती, कृपा करुनी मजवरती बडोद्याशी चलावे. भाषण ऐसे कोणी समर्थ बोलती हसोनी, मल्हाररावाचे या मनी आम्हाविषयी भाव नसे. म्हणून या तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. परी पाहवा यत्न करुनी ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी, दांभिक साधना ते करी. तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले, सप्तहासी ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले, व्हावयासी स्वामी कृपा. परी तयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्रचिंत, काही उपाय सुचेना. आता जाऊन बडोद्यासी काय सांगावे राजयासी, आणि सकळ जनाशी तोंड कैसे दाखवावे. ऐसा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पळवून यतीसी. असो कोणी एके दिवशी साधूनी योग्य समयासी, मेण्यात घालवणी स्वामींसी तात्यासाहेब निघाले. कडपगावचा मार्ग धरला, अर्धमार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विधीत जाहली. मेण्यातुनी उतरले, मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले, हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. मग अपयशात घेऊन बडोद्यासी आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचोनी, अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती. सर्वत्रासी विचारती, कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा उमाराव, यशवंत तयाचे नाव. नृपकार्याची धरुनी हाव, आपण पुढे जाहला. तो येऊनी अक्कलकोटी, घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्णताटी, स्वामी पुढे ठेवित. ती पाहुनी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुनी डोळा, काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणुनी सत्वर, ठोका याच्या चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यानी समर्थ क्रोधे बोलले.
क्रोधमुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला म्हणी, पळाले तोंडचे पाणी, लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंताशी, सत्वर यावे बडोद्यासी, तेथील कार्याशी सोडूनी. साहेबा विषप्रयोग केला, मल्हाररावावरी आळ आला, त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिली. हाती पायी बेडी पडली, स्वामी वचनाची प्रचिती आली, अघटित लीला दाविली, ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा भक्त परिसत, षोडशाध्याय गोड हा. इति श्री स्वामीचरित्र सारामृते षष्ठाध्याय समाप्त. शुभ भवतु. अध्याय 6 याचा मराठी अर्थ. श्री गणेशाला नमन करून लेखक म्हणतात, ज्याप्रमाणे आपण लहान मुलाचा हात धरून पंडित त्यांच्याकडून अक्षरे लिहून घेतो, त्याचप्रमाणे स्वामीच माझ्याकडून हे स्वामीचरित्र लिहून घेत आहेत. मागील अध्यायात आपण पाहिले की चोळाप्पाने स्वामींना कळकळीची विनंती केली की त्यांनी माझ्यावर कृपा करावी. बडोद्याचे महाराज मल्हारराव गायकवाड यांना वाटले की स्वामींना आपल्याकडे न्यावे, पण स्वामी हसून म्हणाले, आम्हाला तुमच्याबद्दल कोणताही वाईट भाव नाही, परंतु आमचे अक्कलकोट सोडून जाणे उचित नाही. आम्हाला अक्कलकोटमध्येच राहणे आवडते. महाराजांचा हा प्रयत्न व्यर्थ गेला. त्यामुळे तात्यासाहेब महाराजांचे अधिकारी चिंतेत पडले. ज्या कार्यासाठी आपण आलो ते पूर्ण होत नाही असे त्यांना वाटले, पण त्यांनी हार मानली नाही आणि पुन्हा प्रयत्न करण्याचे ठरवले. तात्यासाहेबांनी अनुष्ठान सुरू केले, पण त्यांच्या मनात खरी भक्ती नव्हती, तर केवळ ढोंगीपणा होता. अंतरात भक्ती नसेल तर स्वामी कसे प्रसन्न होतील? मग त्यांनी एका ब्राह्मणाला बसवून गुरुचरित्रचे पारायण सुरू केले, जेणेकरून स्वामींची कृपा होईल. पण स्वामी त्यांच्या वाड्यामध्ये कधीच गेले नाहीत. यामुळे तात्यासाहेब व्याकुळ झाले. त्यांना कळेना की आता काय उपाय करावा. बडोद्याला परत गेल्यावर महाराजांना आणि लोकांना काय तोंड दाखवायचे असा प्रश्न त्यांना पडला. अशा उपायाने स्वामी प्रसन्न होत नाहीत हे पाहून त्यांनी एक युक्ती लढवली. त्यांनी ठरविले की स्वामींना पालखीत घालून पळवून न्यावे. एका दिवशी योग्य वेळ साधून त्यांनी स्वामींना मेण्यात पालखीत बसवले आणि तात्यासाहेब निघाले. त्यांनी कडपगावचा मार्ग धरला. अर्ध्या वाटेत गेल्यावर स्वामींना अंतर्यामी सर्व समजले. ते अचानक मेण्यातून उतरले आणि पुन्हा अक्कलकोटला परत आले. असे अनेक वेळा घडले. त्यामुळे पळवून नेण्याचा हा उपायही फसला. मग स्वामी राजवाड्यामध्ये जाऊन राहू लागले. तिथेही तात्यासाहेबांचे काहीच चालले नाही. शेवटी त्यांनी हात टेकले, हार मानली. अपयशपत्री घेऊन ते बडोद्याला परतले. कारण स्वामींची कृपा भक्तीशिवाय दुसऱ्या कोणत्याही उपायाने मिळत नाही. तरीही मल्हारराव महाराजांनी प्रयत्न सोडले नाहीत. त्यांनी सर्वांना विचारले की स्वामींकडे कोण जाईल. तेव्हा यशवंतराव नावाचा एक सरदार पुढे आला. राजकार्य पूर्ण करण्याच्या जिद्दीने तो अक्कलकोटला जाण्यास तयार झाला. यशवंतराव नावाचा सरदार बडोद्याहून मोठ्या थाटामाटात अक्कलकोटला आला. त्यांनी स्वामींसमोर सोन्याचे ताट भरून हिरे, दागिने आणि मौल्यवान अलंकार अर्पण केले. त्यांना वाटले की ही संपत्ती दाखवून मी स्वामींना प्रसन्न करेन. पण अंतर्यामी स्वामींना त्याचा हा अहंकार दिसला. ते पाहून स्वामींना अनिवार्य क्रोध आला, अतिशय राग आला. ते मोठ्याने ओरडले, अरे बेड्या आणून सत्वर लगेच ठोका याच्या चरणी. स्वामींच्या त्या उग्र रूपाने आणि याला बेड्या घाला या आदेशाने यशवंतराव इतका घाबरला की त्याच्या तोंडचे पाणी पळाले. तो थरथर कापू लागला. यशवंतराव पुढे काही दिवसांनी खरोखरच एका गुन्ह्यामध्ये विषप्रयोगाच्या आरोपावरून यशवंतरावावर संकट आले आणि त्याला अटक झाली. ज्या पायांनी तो स्वामींकडे अहंकार घेऊन आला होता त्यांचे पायी बेडी पडल्या. स्वामींचे शब्द तंतोतंत खरे ठरले. यातून स्वामींनी हे शिकवले की संताकडे जाताना श्रीमंतीचा गर्व नाही तर नम्रता घेऊन जावे लागते. शेवटच्या कडव्याचा हा अर्थ आहे की स्वामींना संपत्तीने विकत घेता येत नाही. यशवंतरावाने सोने अर्पण केले, पण स्वामींना त्याला बेड्या पडतील असा शाप दिला, जो पुरे खरा ठरला. भक्तीमध्ये नम्रता महत्त्वाची, श्रीमंती नाही. श्री स्वामी समर्थ.